मुंबईमध्ये सुरू असलेल्या आंदोलनातील मराठा बांधवांची गैरसोय होऊ नये यासाठीच उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना जेवणाची आणि इतर लागणाऱ्या सोयीची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या होत्या आणि त्याकरता शिवसेनेकडून 8 ते 10 हजार लोकांच्या जेवणासाठी 24 तास किचन चालू केलंय। शिवसेनेचे नेते अंबादास दानवे स्वतः उपस्थित राहून जेवणाची व्यवस्था करतात। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विपुल पाटील यांनी। पाहूया। मुंबईमध्ये सुरू असलेल्या आंदोलनकर्त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण कार्यकर्त्यांना आपल्याला आव्हान दिलेलं आहे की संपूर्ण ठिकाणी नागरिकांची गैरसोय होऊ नये याची काळजी घ्या। आता आपल्यासोबत या ठिकाणी अंबादास दानवे आहेत, आपण त्याच्याशी बोलणार। सर, काय सांगाल, तुम्ही या ठिकाणी भेट दिलेली आहे, कार्यकर्त्यांना भेटलेल्या आहेत, काय सांगाल? नाही, भेट इथं तर आमचं शिवसेनेच्या माध्यमातून सेंट्रल किचन सुरू केलं आहे। इथं 8 ते 10 हजार लोकांची भोजनाची व्यवस्था शिवसेनेच्या मार्फत केली जाते। दुसरी गोष्ट, आम्ही तिथं मैदानावर मनोजदादांनाही भेटलेलो आहे। ही आम्ही याच्यासाठी करतो की सरकार सुविधा देण्यात अपयशी ठरले, फेल ठरलेले आहे। सरकारने या सुविधा द्यायच्याच नाही असं ठरवलेलं आहे आणि म्हणून काल मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी शिवसैनिकांना आवाहन केलेलं आहे की मुंबईत आलेल्या सर्व मराठी बांधवांना पूर्ण अन्न, धान्य, भोजन, चहा, नाश्ता याची व्यवस्था शिवसैनिकांनी करावी आणि शिवसैनिक तसे कामाला लागले। तुम्ही रस्त्यावर पाहिले तर मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक या मदतीला लागलेले आहेत आणि त्याचाच भाग म्हणून आम्ही इथं आपले माझे सहकारी आमदार मान्य कैलास पाटील साहेब आहेत आणि मी स्वतः इथं आहे। वरिष्ठ बैठका सुरू आहेत, त्याबद्दल काय सांगाल? नुसत्या बैठका वांझोट्या ठरतात, त्याच्यातून काही निर्णय बाहेर पडत नाही। तो लवकरात लवकर पडावा अशा प्रकारची अपेक्षा समस्त मराठा बांधवांची आहे। मला वाटतं कालही भेटलो मी, आजही भेटलो, परवाही आलो होतो मी। दररोज आम्ही येत असतो, त्याच्यामुळं या सगळ्या विषय आम्हालाही माहिती आहे, त्यांनाही माहिती आहे। रोज रोज चर्चा करण्याची गरज नाही। आता पावलं सरकारने उचलण्याची आवश्यकता आहे। पावलं सरकारला उचलण्याची गरज आहे असं आव्हान देखील आता यांनी या ठिकाणी अंबादास दानवे यांनी केलेलं आहे। कॅमेरामॅन विकाससह विपुल पाटील, पुढारी न्यूज, मुंबई।